कि उसकी परफॉर्मेंसेस जो होती है माइंड ब्लोइंग। Akshay Khanna, truly one of my favorite actors. One person I'd like to do jasusi on, it would be Akshay Khanna. I want to know where he's disappeared. रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती है। जर तुम्ही अजून अक्षय खन्नाला अंडररेटेड म्हणत असला तर 2026 मध्ये हे मत तुमचं नक्कीच बदलणार आहे. कारण सध्या इंडियन सिनेमाचा एकच अभिनेता आहे जो शांत राहतो पण स्क्रीनवर आल्यावर सगळं कंट्रोल घेतो. नाव अक्षय खन्ना. 2025 हे वर्ष अक्षय खन्नासाठी कमबॅक नाही, हे टेक ओव्हर आहे. वर्षाच्या सुरुवातीला छावा, औरंगजेब, कोणतेही शाउटिंग नाही, कोणतीही हिरोगिरी नाही, फक्त थंड कॅल्क्युलेटेड क्रुॲलिटी. लोक थिएटरमधून बाहेर येताना एकच गोष्ट बोलत होते, हा माणूस अभिनय करत नाही तर भीती निर्माण करतो. सिवा जैसा दुश्मन अब मिलेगा कहाँ, जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है. But he is Akshay Khanna is मैं वो इतने cruel villain play कर रहे हैं औरंगजेब. अक्षय खन्ना मुझे ऐसा लगता है कि भारत के टॉप 5 एक्टर, और उनसे सचमुच में आपको नफरत होगी. अरे अक्षय खन्ना ने बहुत बढ़िया काम किया, इससे बढ़िया काम किसी पिक्चर में नहीं किया होगा. क्रूर. आणि जसं वाटलं की यापेक्षा जास्त काय करणार तेव्हा आला धुरंधर. जो कैरेक्टर रहमान डकैत का दिखाया गैंगस्टर ऑफ द ईयर. रहमान डकैत हा रोल म्हणजे स्टेटअप डॉमिनन्स. डोळ्यातील शांतता आणि डायलॉगमधली धार इतकी इफेक्टिव्ह होती की सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, ऑस्कर लेवल परफॉर्मन्स. आपको कैसी लगी? बहुत बढ़िया मूवी, बहुत बढ़िया थी, बहुत अच्छी लगी. एक्शन सीन कैसे लगे मुझे? सबसे अच्छा अक्षय खन्ना लगा. अक्षय खन्ना. रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती है. इथेच गेम संपत नाही, इथे गेम सुरू होतो. धुरंधर 2 ऑफिशियली लॉक्ड आहे. मार्च 2026 अक्षय खन्ना परत रहमान डकैत म्हणून. आणि आतल्या अपडेटनुसार हा सिक्वेल जास्त डार्क, जास्त व्हायलेंट आणि जास्त सायकोलॉजिकल असणार आहे. म्हणजे हा रोल अजून खोलवर जाणार आहे. याच वेळी अक्षय खन्ना साऊथमध्ये धमाका करत आहेत. तेलुगू सिनेमा महाकाली रोल गुरु शुक्राचार्य हा विलन नाही, हा स्ट्रॅटर्जी आहे. नुकताच लुक आल्यावर लोक म्हणत आहेत हा ॲक्टर पण इंडिया मोडवर गेला आहे. पुढचा प्रोजेक्ट अजूनही जास्त शॉकिंग आहे. ऐका, 27 वर्षानंतर पहिल्यांदा सनी देओल आणि अक्षय खन्ना एका फ्रेममध्ये. हा हाय ॲक्टिंग ॲक्शन थ्रिलर आहे आणि तो पण थेट नेटफ्लिक्सवर येणार आहे. थिएटर वाइब नाही, डायरेक्ट ग्लोबल ऑडियन्स. एक का नाम नहीं, चेतावनी है. आणि जर तुम्हाला वाटत असेल की एवढ्यावर थांबेल तर अजूनही एक बॉम्ब बाकी आहे. कोर्टरूम थ्रिलर सेक्शन 84 सोबत अमिताभ बच्चन. सेक्शन 375 नंबर अक्षय खन्ना, कायदा, सत्य आणि सत्याच्या संघर्षात. हा रोल म्हणजे काम इंटेलिजन्स वर्सेस रॉ पॉवर. आणि शेवटी फॅन फेवरेट अपडेट दृश्यम 3 2 ऑक्टोबर 2026 गांधी जयंती. IG तरुण अहलावत ऑल्सो कन्फर्म. म्हणजे माइंड गेम्स परत येणार. थोडक्यात काय, 2025ने अक्षय खन्नाला पुन्हा ओळख दिली आणि 2026 त्याला डॉमिनेट करायला देणार आहे. ना नॉईज ना PR, फक्त ॲक्टिंग दॅट हिट्स हार्ड. हा ॲक्टर स्लो नाही, हा सायलेंट आहे आणि सायलेंट लोक सगळ्यात जास्त डेंजरस असतात.